रूप त्याला नाही, गुण त्याला नाही, परी तू आहे. थोडा आवाज द्या बनवा, याला थोडा आवाज द्या आणि बेस द्या थोडा. हॅलो. माय बाप हो, देवाला नाम नाही, रूप नाही, रंग नाही, मग आहे का नाही? ते आहे म्हणतात. मग कसा आहे देव, कुठं आहे? एका गावामध्ये राजा होता. त्या राजानं दौंडी पिटवले. देव कोणी दाखवून देईल त्याला मी अर्ध्या नगरीचं राज्य बक्षीस देणार आहे. बरेचसेच माणसं गेले महाराज, त्याला कुठं आहे देव म्हणायचा आणि मारायचा. पण त्याच गावामध्ये एका लहान कुटुंबामध्ये एक मुलगी होती, छोटी मुलगी. ती मुलगी म्हणली त्याच्या वडिलाला, बाबा मी देव सांगणार आहे, तू मोठे मार खालीत म्हणला त्या राजाचा. आपण लहान माणसा म्हणला, लहान तोंडे मोठा घास घेऊ नये, विनंती केली. त्या मुलीच्या वडिलांना नाही म्हणले, बाबा देव आहे आणि राजाला मी देव सांगणार आहे. पश्चाताप झाला मला, काय भानगड. त्याने जाऊन सांगितलं, महाराज राज्य सरकार माझी मुलगी तुम्हाला देव आहे सांगणार आहे. ठीक आहे मला, घेऊन या मुलीला आणलं महाराज राजाच्या घरी आणि बसवलं. आणि राजानं प्रश्न केला, महाराज बोल मला बेटा, देव कुठं आहे, कसा आहे, कुणीकडे बघालाय? तिने सांगितले, राज्य सरकार देव आहे तर सांग मला कुठं आहे देव. त्या मुलीनं उत्तर दिलं, राज्य सरकार एक गिलास भरून दूध घेऊन या. दूध. त्या राजानं दूध आणलं, दुधाचा गिलास. म्हणले राज्य सरकार या दुधामध्ये तूप आहे की नाही सांगा, या दुधामध्ये तूप आहे की नाही सांगा. त्यानं म्हणला, वेडे तूप आहे पण त्याला प्रक्रिया करावी लागती. मग तसाच आहे म्हणजे माझा परमात्मा आहे ना, दुधामध्ये तूप आहे, दुग्धामध्ये लोणी मंथना वाचोनी, दुधामध्ये तूप आहे राज्य सरकार. हो म्हणला, त्याला प्रक्रिया करावी. हा म्हणले बरोबर आहे. म्हणजे त्याला तापवावं लागतंय, आमच्या मायमावऱ्याला माहिती. तापून त्याच्यामध्ये विरझण घालावं लागतंय. विरझण घातल्यावर एवढंच नाही, त्याचं दही झाल्यावर मंथन करावं लागतंय. त्याचं मंथन केल्यावर लोणी येतंय. लोणी आल्यावर ते लोणी गोळा करून त्याला कडवावं लागतंय. हे प्रक्रिया करावं लागते, तेव्हा ते तूप. तसंच आहे म्हणले, देव आहे ज्यांनी दृष्टी जशी लावली तसा देव आहे. एखाद्या चांगल्या माणसाला वाटलं जाऊन बघून ये, अरे रे म्हणला काहीच नाही. त्याला म्हणला सगळे जगात माणसं चांगले आहेत म्हणला. आणि एखाद्या वाईट माणसाला जर वाट लावलं एकही चांगलं नाही. म्हणून जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आहे. जसं आपण आपल्या डोळ्यानं जे पाहता, जे दिशे दृष्टी पुढे, ती अवघे शिवरूप गाडे, ऐशिया संताची हुडे निर्भय हिंडो. जशी दृष्टी तशी सृष्टी. त्या मुलीने सांगितलं, मान्य आहे तूप आहे, राज्य सरकार आहे, मग देव आहे. कुणीकडे बघायला म्हणला देव सांग. त्याने सांगितलं, राज्य सरकार आरती घेऊन या म्हणली. आरती त्या मुलीनं काय धैर्य महाराज, आरती आणली महाराज. आणि आरती मध्ये लावा म्हणली वाती लावल्या.
वाती लावल्यावर आता सगळ्या वाती पेटवल्या, आरतीचं तोंड कुणीकडे आहे माय सांगा बरं, आरती कुणीकडे बघा, आरतीला सगळीकडे तोंडात, सगळीकडे आरती पेटवली, राज्य सरकार आरती कुणीकडे बघाली, त्यानं सांगितलं सगळीकडे बघाली, मग सगळीकडेच देव आहे म्हणले, देव नाही कोटे रिता ठाव भरून उरला महादेव, सिद्धच करावं लागलं महाराज, म्हणून सुदास माऊली म्हणतात मला फक्त सत्य धर्म नीती एवढं कळू दे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, ऐश्वर्य दे आणि सर्वांचं भलं कर, तुझे गोड नाम अखंड मुखामध्ये राहू दे. पहिलं चरण जन्मा काय मागितलं माऊलीला एवढं दे म्हणला. नीती काय आहे, धर्म काय आहे, धर्म नीती सत्य तुची धर्म आहे, असत्य हेची कर्म आहे. सत्य धरा जीवासी लात मारा असत्याशी, धर्म
शहाणे गुरुने सांगला आम्हाला खरा तू एकची धर्म जगाला प्रेमार पावी धर्म खरा तो एकच धर्म जगाला प्रेमार पावी प्रेमाविन भजन प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोते सांग प्रेम पाहिजे शिवहार या ठिकाणी शिवभक्तीपरायण दत्तात्रय शिंगणवार सरजी त्यांच्या सौभाग्यवती सुनीताताई या दोघांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात मायबाप हो धर्म नीती प्रेमाविन भजन नाकाविन मोते अर्थाविन पोते सांगून उपयोग नाही प्रेम पाहिजे कीर्तन ऐकण्यामध्ये प्रेम पाहिजे संसारामध्ये काम करण्यामध्ये प्रेम पाहिजे ज्याच्याकडे प्रेम नाही उपयोग नाही प्रेम पाहिजे म्हणून नीती धर्म हे मला कळू दे तर जन्माला घाल असं शिवदास माऊली स्पष्ट सांगितले आणि जन्माला आल्याच्या नंतर मग आता काय करायचं मला संगत कोणाची दे संगत अशाची संगत दे संगत करे सज्जन के बढ़त बढ़त जाए संगत करे नीचे के फिर फिर धोका खाए संताची संगत दे संत कोणला म्हणतात संत संग ज्याला धला तिन्ही लोकी मान्य झाला धन्य धन्य ती संगते देव अमर इच्छिती देवाला कधी कधी असं वाटतं शिंगणवार सर कुसनूर गावामध्ये येवा काय प्रेम आहे साधा सोपा खेळ नाही सप्ताह करणं आणि ते एका माणसानं एका दिवसाचा सप्त्याचा कार्यक्रम एक लग्न केले इतकी बेजारी आहे माय बापू किती एका लेकराचं आपण लग्न करतो तेवढी बेजारी एका दिवसाची आहे आणि सतत 7 दिवस सप्ताह आणि 8व्या दिवशी प्रसाद ही साधा सोपा खेळ नाही आणि ते बी तपश्चर्या आहे महाराज आमचे शिवभक्तीपरायण तानाजी पाटील यांची तपश्चर्या आहे मला असं समजलं आमचे किशन महाराज म्हणाले की 7 दिवस ते अन्नग्रहण करत नाहीत फळावर काय तपश्चर्या आहे म्हणून त्या देवाला कधी कधी असं वाटतं मायबाप हो या कुसनूर गावामध्ये येवावं असं वाटते भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी भूमंडळ धुंडाळी तू जाश्वनी
काय महाराज अधिकार आहे भक्ताचा अधिकार लहान नाही। एका ठिकाणी म्हणतात महादेव प्रभू महादेव म्हणे भक्ता आणि देव उरला नाही ठाव पाहता कोटी। एवढं त्या भक्ताचा अधिकार आहे म्हणून तुमच्या या कुसनूर गावामध्ये सगळ्याला हे वाटले। बघा आता शिवभक्तीपरायण आमचे गायन गंधर्व आबाजी महाराजाचं आगमन झालं। आमचे वसमते महाराज त्यांचं गायन मी आज पहिल्यांदा ऐकालो। त्यांची भेट होती आमची, नाव ऐकू आहे पण आम्हाला आज त्याचं खरोखर दर्शन झालं। हे संत लहान नाहीत, गायन गंधर्व करीती पुढे अप्सरा नाचते वेद गरजते चार असे महाराज गायन गंधर्व आहेत। आणि तुमच्या गावामध्ये एवढा आनंद आहे। हे सतत 7 दिवसामध्ये तुम्ही जे जे सेवा केली ते आपल्याला आज मागणी मागायची आहे। म्हणून शिवदास माऊली दुसऱ्या चरणामध्ये
जन्माला घाल, मला वाईट काही दिसू दे नको, आणि संगती कोणाची दे, संताची संगती दे. तुझा विसर अजिबात तुझा विसर पडू देऊ नको, आणि संताची संगत दे. तुझा विसर नसावा, संग साधूचा असावा, असा असेल तर जन्माला घाल. प्रखर अशी मागणी संत श्रेष्ठ शिवदास माऊली देवाकडे करतात. मग आता संत कोणला म्हणाव, संत कोणला म्हणाव? काम क्रोध ज्याच्या अंगामध्ये आहेत, अशा मनीषा तृष्णा भुले भ्रांती वासना हे ज्याच्यातून निघाले त्याला संत म्हणाव, ते संत झाले. मग आता संत कोणला म्हणतात? एका ठिकाणी नारद महर्षी म्हणतात, प्रणव सुक्तिकाम सोज्याला निर्मळ त्यात मुक्ता फळ महादेव. महादेव ऐसे बैसले आसनी कैलासासी आले नारद मुनी. धर्म हा बुडाला भक्ती उदासली स्थिती नाही भली मृत्यू लोका. नारद महर्षी एका दिवशी कैलासामध्ये गेले आणि महादेवाचं दर्शन घ्यावं म्हणले, आणि त्यांना काही सांगायचं होतं, बोलायचं होतं. त्यावेळेस महादेव थोडं कैलास सोडून बाजूला गेले होते आणि थोडा आवाज येत होता. भोले बाबा ने ऐसा बजाया डमरू जय हो, सारा कैलास पर्वत मगन हो गया. असा डमरूचा आवाज येत होता. भम भम भोला रे भोला, कैलास में रहने वाला. भम भोला रे भोला, कैलास में रहने वाला. भम भोला रे भोला, कैलास में रहने वाला. भोला कैलास में रहने वाला. भम भोला रे भोला, कैलास में रहने वाला. कैलास में रहने वाला, शंख बजाने वाला. कैलास में रहने वाला, शंख बजाने वाला. कैलास में रहने वाला, डमरू बजाने वाला. कैलास में रहने वाला, डमरू बजाने वाला. भम भोला रे भोला, कैलास में रहने वाला. भम भोला रे भोला, कैलास में रहने वाला. भम भोला रे भोला, कैलास में रहने वाला. भोला रे भोला, कैलास में रहने वाला. भोले बाबा ने ऐसा बजाया डमरू, सारा कैलास पर्वत मगन हो गया. सुने डमरू की आवाज ब्रह्मा चले, ब्रह्मा चले वहाँ विष्णु चले, वहाँ लक्ष्मी का मन मगन हो गया. सारा कैलास पर्वत मगन हो गया. नारद महर्षी गेले. थोड्या वेळात अरे महाराज शंभू महादेव, शंभू महादेवाला बघितले नारदाने, साष्टांग दंडवत घालून दर्शन घेतलं. काय नारदा कसं काय येणं केलं? देवा म्हणला धर्म हा बुडाला भक्ती उदासली स्थिती नाही बरी मृत्यू लोका. धर्मावर ग्लानी आली, अधर्म माजलाय, आणि त्याच्यासाठी आता संत पाहिजे. संत कोणला म्हणतात मला सांगा? कोण म्हणतात? नारद महर्षी. देवादी देवाला त्याने सांगितलं, नारदा तू जा म्हणले एका गावामध्ये जा, आणि एका गावात गेल्याच्या नंतर एका गावाच्या कडेला नाली आहे, त्या नालीमध्ये किडा आहे, त्या किड्याला जाऊन स्पर्श कर, ती तुला सांगेल किडा संत कोण आहे. नारायण नारायण काय अधिकार संताचा? अरे महाराज नारद महर्षी आल्याच्या नंतर गावाच्या कडेला आले आणि त्या एका नालीमध्ये किडा होता, त्या किड्याला स्पर्श केला, केल्याबरोबर किडा मरून गेला. नारद महर्षी म्हणाले, काय देवा म्हणजे काय चमत्कार, खचरे नाहीत महाराज, दयेचे आगर कृपेचे सागर मायेचे आपर राहतात, त्याला संत म्हणावं. मुश्किल में ना घबराए इसे इंसान कहते हैं. संत महाराज परत गेले, महादेवाला सांगितलं, देवा किडा मेला जाग्यावर. अरे नारदा ठीक आहे मरू दे म्हणले, जा त्याच गावामध्ये कुपाटी आहे म्हणले,
आणि त्या कुपाटीवर सरडा आहे म्हणजे त्या सरड्याला जाऊन स्पर्श कर. सरडा तुला सांगल संत कोण आहे. परत नारद महर्षी आले महाराज. नारायण अरे आल्याच्या नंतर सरड्याला स्पर्श केला. सरडा जाग्यावर मेला. मग आता काय करायचं. खचले नाहीत मला. काय करू देवान सुचे उपाय जेणे तुझे पाय. असे शुद्ध भाव ज्याचा 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 देव अंकित तयाचा. अहो विश्वासाच्या पोटे लाभ होई उठा उठी. नारद महर्षी गेले. देवा सरला मेला. नारदा परत जा म्हणले. अजून बार एका शेतकऱ्याच्या मळ्यामध्ये जा. ते गाय विलूया. गाईला एक आता वासरू जन्माला आले. त्या वासराला जाऊन स्पर्श कर. ते वासरू तुला सांगल संत कोण आहे. परत आले महाराज. काय जीवन आहे संताचं. कोई आगे ना पीछे कोई ऊपर ना नीचे रोनेवाला. याला जीवन म्हणतात. संत म्हणतात. आणि परत आले नारद महर्षी. त्या वासराला स्पर्श केला. वासराला स्पर्श केल्यावर वासरू जाग्यावर मेलं. अरे बापरे. म्हणजे अजून धोका झाला. परत खटले नाहीत. परत गेले देवाला म्हणले. देवा वासरू मेलं. ठीक आहे नारदा. आता तू जा म्हणले. एका गावामध्ये एक राजा आहे. त्या राजाला 20 वर्षापासून संतती नव्हती. आता मुलगा झालाय. त्या मुलाला जाऊन स्पर्श कर. आणि ती मुलगा तुला सांगल संत कोण आहे.
बापरे म्हणला आजपर्यंत ती किडा होता, सरला होता, ते वासरू होतं, पण पुन्हा विचार केला, पण त्यानं परत अजून म्हणला अहो विश्वासाची पोटी लाभ होय उठा उठी, देवाही देवाही हृदय मंदिरी शोधून पाही, देव नटला सर्वापुरी भरून उरलाय चरा. परत गेले महाराज आणि एका राजाच्या ते जाऊन त्यांचं आगमन झालं. या म्हणे नारदा या अतिथी. आपण जर कोणाच्या दारात गेलं तर त्यांना बोलून घेतलं पाहिजे. मला त्याला अतिथी म्हणतात. संताली घरा दिवाळी दसरा नाही संताली घरा घरचे दरवाजे करा, अशी अवस्था आहे कलियुगामध्ये आहे. म्हणून अतिथी देव भाऊ. नारद महर्षी गेले. यामध्ये नारदा राजानं स्वागत केलं, दर्शन घेतलं, पादपूजा केली. कस काय येणं केलं नारदा आमच्या घरी? त्यांनी सांगितलं त्या तुझ्या मुलाला स्पर्श करायचा आहे आणि ते तुझा मुलगा सांगणार आहे की संत कोण आहे. ठीक आहे म्हणजे नारदा या. घरामध्ये गेल्याबरोबर त्यांनी जाऊन त्या मुलाला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर बोल बाळा संत कोण आहे? तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत आहात. त्याला वाचा फुटली मुलाला आणि त्या मुलाला सांगितलं तुम्हीच संत. संत चरण रज लागत हा सत, वासनेचे बीज जळणे जाय, वासनेचे बीज जळणे जाय, वासनेचे बीज जळणे जाय, वासनेचे बीज जळणे जाय, वचन रज लागता सहज, नयन रोज लागता सहज, संत रज लागता माय बाप कृपावंत. तुम्ही संत म्हणले कशावरून बाळा? ज्या वेळेस मी किडा त्या नालीत पचत होतो त्यावेळेस तुमचा स्पर्श झाला आणि मी उंच कुळामध्ये आलो, सरड्याच्या जन्माला आलो आणि त्याच्यानंतर पुन्हा तुमचा स्पर्श झाला. पुन्हा गाईच्या पोटाला गेलो उंच कुळामध्ये, त्याच्यानंतर पुन्हा तुमचा स्पर्श झाला. का वैभवशाली राजाच्या पोटी जन्माला आलो. तुम्ही संत माय बाप आहात. काय सांगू आता संताची उपकार, मज निरंतर जागृती. याला संत म्हणाव. या संताच्या संगत गेल्यानंतर मुझे भूख नहीं लगती, मुझे प्यास नहीं लगती, कोई दे दवा मुझको, मुझे नींद न आती, धन्य धन्य ती संगती, देव अमरी चिती. देवा जन्माला घातलास, संताची संगत दे आणि संताच्या संगतीमध्ये जीवन, संताच्या स्पर्शानं मी संताच्या चरणापाशी राहू दे. आता तिसऱ्या चरणामध्ये नको विषय काही माने, नको विषय काही माने, विषय काही माने, नको विषय काही माने, विषय काही माने, नको
असो प्रेम तुझे गुणी. देवा काहीच विषय या कलियुगामध्ये अनेक विषय आहेत महाराज. हे कलियुग आहे ते क्रूर आहे. हे काहीच विषय माझ्या मनामध्ये येऊ नको आणि तुझ्या नामाची मला गोडी लागू दे. वाचे लागे छंत शंकर नामाचा मनी आनंदाचा पूर्वाही. एक बार भजन करा. शंकर उमा जय शंकर
संग साधूचा तुझा विसर नसावा तुझा विसर नसावा तुझा विसर नसावा तुझा विसर नसावा संपलेले आहे. आता आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी सेवा समाप्ती करायची आहे. संत श्रेष्ठ शिवदास माऊली सांगतात, शिवदास माऊली की तुके देगा तो आम्हा मग सुखे घाली जन्माला आल्याच्या नंतर तुझा विसर नसावा. जबान केली त्यांनी देवासोबत, तुझा विसर नसावा. आणि पुन्हा संग साधूचा असावा. साधू कोणा तुम्हाला सांगितलं, संत कोणा आता तुम्ही ऐकून घेतलात. नारद महर्षी सारखे संत, ज्ञानेश्वरासारखे शिवदास माऊली, संत लक्ष्मण महाराज, नामदेव महाराज असे महान संत होऊन गेले. त्या संताची संगत करा. आणि आता नको विषय काही म्हणी, असो प्रेम तुझे गुणी. अनेक विषय आहेत महाराज या कलियुगामध्ये. कलियुग अति क्रूर आहे. माणसामध्ये माणूस शोधण्याची वेळ आली. केली अनेक साधने, जप तप अनुष्ठाने, व्यर्थ शीन गेला वाया. काय करू शंभुराया. तीर्थ केलं व्रत केलं, तीर्थ व्रतदान केले जे पुष्कळ, तरी न पावे फळ नाही मोक्षी. तैसे नो हे नाम माझ्या शंकराची, चरिता वाचे होय मोक्षी. बघा शिवदास माऊली सांगितले, देवा संताची संगत दे आणि वाईट विषय काहीच नको. संगती करावी सदा सजनाची, 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 संगती करावी सदा सजनाची. संताची संगत असू दे. अनेक विषय आहेत. देव अनेक साधने केले महाराज.
जप केलं तप केलं, आवाज बरोबर करा, जप केलं तप केलं, काहीच आम्हाला कळालं नाही महाराज देव. म्हणून संताची संगत, चांगले विचार. गेल्या सुरुवातीला क्रताळ युगामध्ये लाखो वर्ष आयुष्य होतं, त्यावेळेस महाराज 60 हजार वर्ष तपश्चर्या करायची. किती? 60 हजार वर्षे. त्यावेळेस एका ऋषीनं 60 हजार वर्ष तपश्चर्या केली. विषय सांगाल तुम्हाला, 20 जर पिलं तर एक बार माणूस मरते माय बाप हो, पण असे काही विषय आहेत कित्येकदा मरावं लागते, कित्येकदा जन्मावं लागते, असे काही विषय आहेत. 60 हजार वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र, त्याचं अतिशय महाराज तप चालू होतं, तपश्चर्या चालू होती. 1 वर्ष शिल्लक राहिला होता, 1च वर्ष. 59 हजार वर्ष तपश्चर्या झाली होती. तपश्चर्या अशी होती महाराज, भोवतालून जाळ लावला होता आणि जाळाच्या मध्ये उरपाटे असे टंगडे वर करून मुडकं खाली करून एवढी तपश्चर्या होती. आणि 1च वर्ष राहिला होता. आणि ते तपश्चर्या जर सक्सेस झाली तर ते इंद्राची जागा त्याला प्राप्त होणार होती. पण तिथं महाराज 1च वर्ष राहिला, तपश्चर्या चालू. नारद महर्षीनं इंद्रदेवाला फोन केला, देवा इंद्रदेवा धोका हाय. बघा ते पहिले होतं, आता बी आहे पुढे राहणार आहे. म्हणून इंद्रदेवानं काय केलं महाराज, एक सुंदर अशी रंबा, त्या रंबेला पाठवलं आणि रंबागिरी महाराज. आणि त्या रंबेनं जाऊन तपश्चर्या पैसे जाऊन तिथं आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर 59 हजार वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र तपश्चर्या भंग झाली. एवढे विषय वाईट आहेत, असे विषय माझ्या मनात येऊ देऊ नको. कुसंगती नको, सुसंगती, चांगले विचार, संताची संगती असा असू दे. संत संग ज्या लाधला तिन्ही लोकी मान्य झाला, अशी संगती. आणि या संगतीमध्ये असं माझं जीवन जाऊ दे. आता कुसंगती आणि सुसंगती सांगतो तुम्हाला. एक माऊली होती, एक महात्मा याच्या गावामध्ये दररोज पहाटे मुहूर्तावर उठायचे महाराज. ब्रह्ममुहूर्त कशाला मात्र माहिती आहे काय? पहिल्याच्या आमच्या मायमावळ्याला माहित आहे. 4 वाजता उठायचं, दळण दळायचं आणि तेच दळण दळून एक भाकरी करायची आणि त्या महात्म्याला 3 वाढायची. दररोज 4 वाजता याच्या गावामध्ये भला करे सो भला होगा, बुरा करे सो बुरा होगा असं म्हणायचा आणि ती भाकरी घेऊन जायचं. असं करता करता त्या शेजारच्या माऊलीला बरं वाटलं नाही. तिला सुसंगतीवालीला कुसंगती भेटली आणि ते म्हणले काय म्हणले 4 वाजता या रे, झोप मोडाले, दिमाग खराब लागले म्हणली आणि जोरात आवाज द्याले म्हणली, म्हणजे झोप मोडाली म्हणली. आता याला काहीतरी याची बघितली पाहिजे म्हणली. दुसऱ्या दिवशी आला, भला करे सो भला होगा, बुरा करे सो बुरा होगा म्हणल्याबरोबर तिने उठली. या महाराज म्हणली. गेले महाराज, संत गेले, बसा म्हणले आणि तिने 2 लाडू करून दिले तिच्याजवळ. घेऊन जा म्हणली लाडू. आणि ते लाडू करून दिले, त्याने घेतले लाडू. त्या लाडूवर गेला नाही. जी माझी पहिली जी माय हाय तिनं जे मला एक दररोज रोटी देते तिच्याकडे गेलं पाहिजे. भला करे सो भला होगा, बुरा करे सो बुरा होगा अशी म्हणली. त्या माऊलीने मला रोटी केली आणि दिली. गेला महाराज. ते संत शेतामध्ये गेला, आपल्या परणकुटीला ती झोळी अडकून ठेवली आणि त्या दररोज देणाऱ्या माऊलीची रोटी खाली आणि झोपी गेला. संध्याकाळी महाराज 2 शिपाई बाहेरून आले आणि त्या गावाला असा नियम होता 10 वाजले की गेट बंद व्हायचा. गेट बंद झाला की आता ते 2 शिपाई म्हणले आता कुठं जावं, आणि चला जावा म्हणले, आपले बाबा आहेत. काय जीवन आहे महाराज, दयेचे आगर कृपेचे सागर. त्या संताकडे गेले महाराज. बाबा आवाज दिला, कोण? आम्ही 2 शिपाई आहोत, आम्हाला झोपायचंय. या म्हणला, काय जीवन आहे, झोपा म्हणला. बाबा पाणी आहे का? हा पाणी आहे म्हणला, थंडगार बिंगा आहे, पाणी पिया. बाबा रोटी आहे का? भूक लागली. अरे बाळा 2 लाडू आहेत झोळीमध्ये, एक खा, पाणी पिया आणि झोपी जा. दोघांनी एक लाडू खाला. लाडू मध्ये विष होतं माय. दोघांना 2 लाडू खाले आणि घळ उन्हाळा दिवस पोटभर पाणी पिलं आणि झोपी गेले. कायमचे झोपले. बाबा उठले सकाळी, उठा मुलांनो,
कोई हालचाल करना गिरे म्हणला कायमचे गेले भला करे सो भला होगा बुरा करे सो बुरा होगा आला गावामध्ये आणि आल्याच्या नंतर दररोजच्या ठिकाणी उभं टाकला आणि आवाज दिला त्याने भला करे सो भला होगा बुरा करे सो बुरा होगा बुरा मत करना भाई खाए तो लड्डू मर गए तो सिपाही मजे तर नसतील ते तिचेच मुळे होते शिवार म्हणून कुबुद्धी येऊ देऊ नका असं म्हणजे अजिबात मना देऊ नको म्हणून शेवटच्या चरणामध्ये शिवदास
करी म्हणे शिवदास. संत श्रेष्ठ शिवदास माऊलीनं शेवटच्या चरणामध्ये दास्यत्व मागितलं. दास्यत्व का मागितलं असेल? आम्हाला लहान वाटत नाही महाराज. अनेक संतांनी दास्यत्व लहान व्हा. जोपर्यंत तुम्ही लहान होणार नाही तोपर्यंत तुम्हाला देव दिसणार नाही, माणसातला माणूस दिसणार नाही. अनेक संत होऊन गेले. अनेक संतांना सांगितले तुका म्हणे बरवी ज्ञान व्हावे लहानाहुनी लहान. लहानपण मागितलं, दास्यत्व मागितलं. आमच्या अंजानी मातेनं मुलगा मागून घेतला, दास्यत्व करणारा. ऋष्यमुखे पर्वते अंजानी तप करीन, आठविता अंतरी सदाशिव. तपाचे अंती शिव झाला प्रसन्न, माग वरदान काय इच्छा. काय मागा माऊलीनं? सेवाधारी असा पुत्र दी. सेवा करणारा. सेवा आम्हाला करा वाटत नाही. अनेक संतांनी महाराज आका महादेवीने सांगितली मला दुःख दे. का मागितले असेल दुःख तिनं? मला सुख नको. राजमाता जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मागून घेतली. कशासाठी मागले? धर्म बुडाला, भक्ती उदासली, मंदिरं पाडल्या चालली, देवावर अन्याय व्हालाय, माणसावर अन्याय व्हालाय. राजमाता जिजाऊन छत्रपती शिवाजीला मागून घेतली देवाला. हे शिवबा माझ्या पोटी ये. काय येडी होती का जिजाऊ माय? हे धर्म ज्यावेळेस छत्रपती जन्माला आले त्यावेळेस आपला धर्म तरल्या गेला. ज्या ज्या वेळेस धर्मावर हानी झाली त्या त्यावेळेस हे संत मंडळी जन्माला आले. म्हणून अतिशय असं लहान व्हा, सेवा करा. आणि याच्या पुढं जन्मोजन्मी, या जन्मात नाही अनेक जन्म प्राप्त झाले तरी जन्मोजन्मी तुझा दास करी म्हणे शिवदास. या 4 चरणामध्ये महाराज अतिशय सुंदर असं शिवदास माऊलीनं मागलं. आणि आता ही झालेली सेवा अतिशय महाराज मला आनंद वाटला. हे संगीत शारद गायन गंधर्व शिवभक्तीपरायण आमची शिंगणवाड सर, शिवभक्तीपरायण याच गावातील सरपंच आमचे मल्लिकार्जुन पाटील असतील, त्यांच्या सौभाग्यवती मला वाटतं आता लग्नाला गेल्या देतात की नाही ताई, धन्यवाद. आणि हा जनसमाव किती बघा, किती महिला मंडळ आहेत. या टाळा आरतीच्या कीर्तनाला टाळाटाळी असते. आणि टाळा आरतीचे कीर्तन म्हणजे
हे सगळ्यामध्ये आजचा सप्त्याची समाप्ती आहे। ज्यावेळेस आपण विणा उतरतो, ज्या दिवशी विण्याची पूजा करून विणाब करतो त्यावेळी सुरुवात, आणि आज आपला सप्ताह संपला। म्हणून 7 दिवसाचा हा सप्ताह, हे आजची दीपावली खरी आहे। शिवदारी उभी संताची मंडळी, आणि ती माझी दीपावली आनंदाची। त्या दीपावलीला महाराज तुम्ही खर्च करू नका, पण हा सप्ताह असेल, अनेक धार्मिक कार्यक्रम असतील, या कार्यक्रमाला दीपावली समजायची। म्हणून 4 चरणामध्ये अतिशय सुंदर मागितलं शिवदास माऊलीनं, दाशेतो मागितलं। ही झालेली सेवा तुम्ही संत सज्जन मायबाप तुमच्या चरणावर समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो। गुरुराज
Bye.
सर्व ज्याची शब्दाची करणे आहे दुर्बळ सर्वत्र म्हणून या माता सत्तापाई भजन प्रेमानंदे सकळ मिळून गावातील सर्व भाविक भक्तांना कळण्यात येते की अखंड शिवनाम सप्त्यातील आजचा 7वा दिवस आजचे कीर्तनकार शिवभक्त परायण कैलास महाराज डोंगरगावकर यांचं रात्री ठीक 9 वाजता जाहीर कीर्तन होणार आहे। तर या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा। तसेच महिला मंडळींना एक विशेष सूचना आहे, उद्या गावातील भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे। त्यासाठी महिलांनी कळशा आणि आरतीचं साहित्य घेऊन ठीक 7 वाजता डोबीतील महादेव मंदिरापाशी येण्याची कृपा करावी। मिरवणुकीनंतर प्रसादावरील कीर्तन होणार आहे आणि नंतर महाप्रसाद होणार आहे। तरी महिलांना विशेष सूचना आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने कलश आणि आरत्या घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं। शंभो हर शंभो खाली बस